आयोजित प्रशांत नाईक नगराध्यक्ष चषकामध्ये सहर्ष स्वागत। वळूया आपण अंतिम सामन्याकडे, जिथे आपण पाहतोय मेगा फायनल क्रीडा भवनच्या मैदानावरती, जिथे अल अजीज अलिबाग विपक्ष आपण पाहतोय शिवशक्ती लोणारे या दोन संघ दरम्यान लढत आपण पाहतोय। नाणेफेकीचा कौल जिंकला तो अर्थात शिवशक्ती लोणारे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। पहिल्या सत्राला सुरुवात, लेट्स प्ले। पहिला चेंडू आपण पाहतोय खोलवर टाकलेला चेंडू, अलाउंड द कार्पेट चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने, जिथे क्षेत्ररक्षक तैनात। एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते आणि एका धावेने आपण पाहतो अकाउंट सुद्धा ओपन केलं जाते सुयशच्या बॅट मधून। सुयश आणि रोशन ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते। पार्थ घरत अतिशय दर्जेदार असा गोलंदाज, सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय। पहिले षटक आपण पाहतोय प्रगतीपथावर आहे। चांगला चेंडू आपण पाहतोय, पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। पारचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, कारण का अंतिम सामना आहे आणि अंतिम सामना म्हटलं की नक्कीच पूर्णपणे एक काटेकी टक्कर मैदानामध्ये पाहायला मिळणार, यात तुला मात्र शंका नाही आहे। एका बाजूला आपण पाहिलं तर शिवशक्ती लोणारे संघ, तर दुसऱ्या बाजूला अल अजीज अलिबाग संघ आपण पाहतोय। मोठा फटका यावेळी रोशनच्या बॅट मधून, परंतु क्षेत्ररक्षकाकडनं काय घडलं, चुकीला माफी नाहीये मित्रांनो। जिथे खऱ्या अर्थाने तुम्ही अंतिम सामना खेळतायत आणि रोशन सारख्या मोठ्या फलंदाजाला जीवदान देणं अर्थात स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे। या जीवदानाचा तो पुरेपूर उपयोग घेणार, यात तिळ मात्र शंका नाही आहे। एक धाव नक्कीच येते या चेंडूवरती सुद्धा आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 2 धावा। पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय। यावेळी डिक्लेअर परिसरामध्ये नक्कीच चेंडू जातोय, त्यामुळे मिळणार केवळ एकच धाव याही चेंडूवरती। तर पारचं नक्कीच इथे कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीची तो गोलंदाजी करतोय। पॉवर प्लेचा षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जिथे धावांची गरज असते, धावांची लयलूट होत असते पूर्णपणे, परंतु या सामन्यामध्ये कंजूसी मारा पाहायला मिळाला। धावांपासून पूर्णपणे वंचित ठेवण्यात आतापर्यंत यश आलंय ते अर्थात अल अजीज अलिबाग संघाला। पार्थ घरत अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय, चांगल्या लाईन अँड लेंथवर गोलंदाजी पाहायला मिळते। सटीक लाईन अँड लेंथवरती आपण पाहतोय आतापर्यंत 3 धावा जरूर खर्च केल्यात आणि 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय। बघूया उर्वरित 2 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने सामना पाहायला मिळतोय। सुयश आणि रोशनला नक्कीच एक चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी, कारण का धावांची गरज आहे शिवशक्ती लोणारे संघाला। षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलवर टाकलेला चेंडू, सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय। ज्या षटकांमध्ये आपण पाहतोय पूर्णपणे धावा येत असतात त्या षटकामध्ये आपण पाहतोय कंजूसी मारा, तिखट मारा पाहायला मिळतोय। धावांपासून आता मात्र संघर्ष करावा लागतोय तो अर्थात शिवशक्ती लोणारे संघाला। या षटकातील शेवटचा एका चेंडूचा खेळणं बाकी आहे आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात केवळ 4 धावा। पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलवर टप्प्यावरती, वारंवार आपण पाहतोय पारचं इथे कौतुक करावं लागेल तितकं कमी आहे ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केले। षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं मैदानामध्ये संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती केवळ धावा आल्यात त्या अर्थात 4 धावा। सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय पार्थ घरच्या माध्यमातून आपण पाहिली, जिथे नक्कीच ज्या षटकांमध्ये खऱ्या अर्थाने धावांची गरज होती त्या षटकामध्ये पूर्णपणे दोन्ही फलंदाजांना बॅकफुटला टाकून दिलं त्या अर्थात पार्थने। आता मात्र नक्कीच या षटकामध्ये धावा कराव्या लागतील या 2 फलंदाजांना। एकीकडे आपण पाहतोय रोशन, ज्याने मागील सामन्यामध्ये अतिशय दर्जेदार असा खेळ केला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुयश आपण पाहतोय। मुनावर येतोय गोलंदाजच्या ट्रॅकवरती, हा चेंडू आपण पाहतोय जरूर बराचसा बाहेर वळतोय ऑफ स्टंपच्या, त्यामुळे पंच कळतात की हा चेंडू वाईड आहे। अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती 1 धाव येईल आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ते अर्थात 5 धावा धावफलकावरती लागतात। मागील सामन्यामध्ये या मुनावरने अतिशय दर्जेदार अशी गोलंदाजी केली। पुन्हा एकदा आपण पाहतोय परंतु खराब गोलंदाजी पाहायला मिळते या
षटकामध्ये आपण पाहतोय वाईड प्लस 1 अशा एकूण 2 धावा जरूर येत आहेत आणि या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती अर्थात 7 धावा या धावफलकावरती येत आहेत। दुसरा षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर खराब गोलंदाजी पाहायला मिळाली। सुरुवात आपण पाहिली तर थोडीशी खराब पाहायला मिळते, परंतु चांगल्या लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करावी लागेल मुनावरला। उलटा चेंडू आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षक तैनात, प्रशांत तिथे तैनात दिसतोय। चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं कव्हरच्या दिशेने, जिथे नक्कीच 1 धाव येते या चेंडूवरती आणि एका धावेनंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 8 धावा। चांगला सामना आपण पाहतोय, अंतिम लढत आपण पाहतोय। नगराध्यक्ष चषक 2025 च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अनुभवतोय या मैदानावरती। मोठा फटका आलाय सुयशच्या बॅट मधून, लॉंग ऑफच्या डोक्यावरून थेट सीमारेषा बाहेर, एक उत्तुंग षटकार। सामन्याचा पहिला षटकार आपण पाहतोय सुयशच्या बॅट मधून येतोय। आता मात्र नक्कीच धावांची गरज आहे शिवशक्ती लोणारे संघाला आणि त्या धावा आता जरूर कराव्या लागणार। सुयशच्या बॅट मधून मोठा फटका जरूर आलाय, संजीवनी देणारा षटकार आपण पाहतोय लोणारे संघासाठी। पुन्हा एकदा आपण पाहतोय सुयशच्या बॅट मधून बॅक टू बॅक सेकंड इन अ रो, यावेळी कॉकरोच्या डोक्यावरून थेट सीमारेषा बाहेर षटकार। अफलातून फलंदाजी मैदानामध्ये पेश करत असताना फलंदाज सुयश, पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर केवळ 4 धावा खर्च केल्या गोलंदाज पार्थने, परंतु या षटकामध्ये मात्र 2 षटकार पाहायला मिळतात। या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 धावा या धावफलकावरती लागतात। 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय। या षटकामध्ये जरूर कमबॅक केलंय शिवशक्ती लोणारे संघाने, कारण का ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा आल्या आणि आता मात्र आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 16 धावा खर्च केल्यात गोलंदाज मुनावर याने। उर्वरित 3 चेंडूमध्ये नक्कीच एक चांगली कामगिरी करावी लागेल गोलंदाज मुनावर याला। अंतिम सामना आपण पाहतोय शिवशक्ती लोणारे विपक्ष अल अजीज अलिबाग। यावेळच्या चेंडूवर आपण पाहिलं तर सरळ बॅटने खेळलेला फटका, जिथे नक्कीच थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं पारच्या माध्यमातून। 1 धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल। एका धावेनंतर आपण पाहतोय गुणलेखक धनेश पिसाट सर सांगतात की धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थात 21 धावा, जिथे आपण पाहतोय जरूर दुसरं षटक चालू आहे आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर जरूर एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय तो अर्थात शिवशक्ती लोणारे संघ। आखूड टप्प्याचा जरूर चेंडू होता परंतु टप्पा पडल्यानंतर थोडा उसळी घेतोय चेंडूनी बॅटचा इथे कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये। यावेळी चांगलं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज मुनावरच्या माध्यमातून, जिथे आपण पाहतोय आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय। या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज मुनावर याचा। शेवटचा चेंडू सुद्धा आपण पाहतोय नक्कीच निर्धाव येतोय, बॅक टू बॅक दुसरा चेंडू सुद्धा आपण पाहतोय निर्धाव येतोय। षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा देखील समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आल्यात 21 धावा। शेवटचं षटक येणं बाकी आहे, अजूनही आपण पाहतोय 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करू शकेल तो अर्थात शिवशक्ती लोणारे संघ, परंतु त्या पद्धतीने खेळी सुद्धा मैदानावरती होणं अपेक्षित आहे। नवीन गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतो अंतिम षटक घेऊन या पहिल्या सत्रातील साहिल येतोय। साहिलने मागील सामन्यामध्ये सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी केली होती। 21 धावा जरूर आतापर्यंत धावफलकावरती आल्यात। 10.5 च्या सरासरीने धावसंख्या आतापर्यंत जमा केली लोणारे संघाने। पहिला चेंडू, उलटा चेंडू आपण पाहतोय जरूर लॉंग ऑफच्या दिशेने, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी। अंतिम सामना आपण खेळतोय आणि अंतिम सामन्यामध्ये खेळत असताना या पद्धतीचं जर क्षेत्ररक्षक झालं तर नक्कीच पूर्णपणे खराब कामगिरी आहे, कारण का एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय। तब्बल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहतोय सुयशच्या बॅटमधून मोठा फटका आलाय, परंतु काय स्थिती तैनात आणि फलंदाज सुयश बॅक टू दी पवेलियन।
पहिला धक्का लागतोय तो अर्थात शिवशक्ती लोणारे संघाला। या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं तर रोख रक्कम 50,000 व चषक आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं तर 30,000 व चषक। त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीरसाठी देखील चषक आपण पाहतोय आणि प्रत्येक सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच चषक या स्पर्धेच्या वतीने आपण देतोय। एक नक्कीच एक चांगली स्पर्धा या मैदानावरती पाहायला मिळाली, जिथे आपण पाहतोय या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवशी सांगतेकडे वाटचाल करते। अर्थात अंतिम सामना आपण पाहतोय शिवशक्ती लोणारे विपक्ष अल अजीज अलिबाग। अल अजीज अलिबाग संघाने आजच्या दिवसामध्ये अतिशय दर्जेदार असा खेळ करत अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलाय। तर लोणारे संघाने सुद्धा आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकले, त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा एक चांगला सामना पाहायला मिळाला आणि सागरी गणेश थळ संख्या बलाढ्य संघाला त्याने पराभूत करत अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलाय। मंदार येतो नवीन फलंदाज। मंदारच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय झेलबाद होण्याची शक्यता होती, परंतु मंदार मात्रे सारख्या मोठ्या खेळाडूला जीवदान देणं अर्थात नक्कीच आपल्या अंगलटी येऊ शकेल। मज्झरच्या माध्यमातून आपण पाहतो इथे झेल ड्रॉप होते, एकच धाव येते या चेंडूवरती आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 26 धावा धावफलकावरती लागतात। 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला या षटकामध्ये, अर्थात अंतिम षटकाचा खेळ चालू आहे जिथे साहिल नक्कीच चांगली कामगिरी करतोय। हा चेंडू मात्र खराब चेंडू आहे, पंचांचा इशारा आलाय की बीमर पद्धतीचा चेंडू अर्थात ॲज पर नंबर 21 इट्स अ नो डिलिव्हरी आपण पाहतोय। आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 21 अन्वये हा चेंडू नो आहे, त्यामुळे नक्कीच जरूर इथे नो +1 अशा एकूण 2 धावा धावफलकावरती लागतील आणि 2 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 28 रन्स ऑन द बोर्ड, 28 धावा या धावफलकावरती लागतायत। आता मात्र फ्रीटचा चेंडू असणार, या फ्रीटचा चेंडूवरती जरूर फायदा घ्यावा लागेल फलंदाज रोशनला। रोशनच्या बॅटमधून सरळ आलेला फटका, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण नक्कीच फंबलिंग पाहायला मिळालं, परंतु फ्रीट होता त्यामुळे नक्कीच इथे विकेट नसती मिळाली। एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 29 पर्यंत। 2 चेंडूंचा अजूनही खेळणं बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये। 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 29 धावा धावफलकावरती। बघूया अंतिम 2 चेंडूवरती काय घडतंय मैदानामध्ये। 2 चेंडूवरती जर 2 मोठे फटके आले तर नक्की शिवशक्ती लोणारे संघ हा भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळेल, परंतु मंदार मात्रे नक्कीच एक मोठा खेळाडू आहे या अलिबाग तालुक्याचा, त्यामुळे नक्कीच त्याच्याकडे ती कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे। साहिलचा पुढचा चेंडू आपण पाहतोय, खोलवर टाकलेला चेंडू आपण पाहतोय। साहिलचा कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय। एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते या चेंडूवरती आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 30 धावा या धावफलकावरती लागतायत। शेवटचा चेंडू या पहिल्या सत्राचा येणं बाकी आहे आणि आतापर्यंत 30 धावा या धावफलकावरती लागल्यात। जरूर आता मात्र या शेवटच्या चेंडूवरती जरी मोठा फटका आला तरी एक सन्मानपूर्वक धावसंख्या जरूर जमा करेल शिवशक्ती लोणारे संघ, परंतु यावेळेच्या चेंडूवरती मुन्नावरच्या हातामध्ये चेंडू येतोय। फलंदाज रोशन बॅक टू दी पवेलियन। 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय, अर्थात पहिलं सत्र समाप्त झालंय आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धावफलकावरती आपण पाहतोय 2 बाद 30 धावा धावफलकावरती आल्यात आणि 31 धावांचं आव्हान असेल ते अर्थात अल अजीज अलिबाग संघासमोर। बघूया या 31 धावांचा पाठलाग करत असताना अल अजीज अलिबाग संघ कशा पद्धतीने कामगिरी करणार, या चषकावर नाव कोण कोरणार थोड्याच वेळाने आपल्याला समजेल। प्रशांत नाईक नगराध्यक्ष चषक 2025च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय, जिथे चेंडरे बॉईज आयोजन करतात। अतिशय चांगलं आयोजन चेंडरे बॉईज यांच्या वतीने आपण ही स्पर्धा पाहतोय। प्रत्येक सामने यूट्यूबवरती dreamscricket.in च्या माध्यमातून सुद्धा आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळत आहेत, जिथे लवेश घरत आणि कंपनी अतिशय चांगलं काम पाहते। चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या शिवशक्ती लोणारे संघ, बॅड लाईट होईल त्यामुळे नक्की शिवशक्ती लोणारे संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या। येणारे 18 चेंडू विजयासाठी आपण पाहतो 31 धावांची गरज। चला शिवशक्ती लोणारे संघ जास्त वेळ घ्यायचा नाहीये, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या। सलामीची जोडी मैदानामध्ये आली, जिथे आपण पाहतोय पंकज जाधव त्याच्या समवेत
जाईद येतोय, तर नक्कीच या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. या दुसऱ्या सत्राचं धावचं समालोचन ऐकवण्यासाठी घेऊन जातोय पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक आमचे गुरुवर्य संजय म्हात्रे सर यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू संजय सर. धन्यवाद आशुतोष. फायनलच्या या मॅच मध्ये शेवटच्या इनिंग मध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांना सांगू इच्छितो, हा फायनलचा मॅच अल अजीज अलिबाग विरुद्ध शिवशक्ती लोणारे या दोन संघामध्ये फायनलचा मॅच. धावा झाल्यात ते आतापर्यंत आपण बघतोय 30 धावा झाल्यात आणि 3 षटकामध्ये 31 धावांची आवश्यकता, म्हणजे साधारणतः 10 धावांच्या प्रति षटकाने या धावा पाहिजे. संध्याकाळच्या अगदी बॅड लाईटच्या दिशेला आपण जातोय. नगराध्यक्ष चषक अर्थात प्रशांत शेठ नाईक यांच्याकडून पुरस्कृत आणि चेंड्रे बॉईज आयोजित भव्य दिव्य असा चषक आपण आणि त्याचा फायनलचे शेवटचे क्षण या ठिकाणी आजमावण्यासाठी पाहण्यासाठी आपण आहोत. गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय गोलंदाज पहिल्या चेंडूवरती उडवलाय पंकज जाधवने. या संपूर्ण दिवसामधला हा पहिला षटकार 6 धावा. गेल्या 3 मॅच मध्ये आपण बघितलं पंकज जाधव अगदी निष्फळ ठरला होता आणि त्यानंतर फायनल मध्ये त्यांनी पहिला षटकार उडवून येथे प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत. ज्या पद्धतीने आज पंकज जाधवचा खेळ पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक या ठिकाणी जमला होता, त्यांची पूर्णपणे निराशा झाली होती, परंतु या षटकाराने पंकजने या ठिकाणी जबरदस्त सुरुवात केली. दुसऱ्या चेंडूवरती लॉंग ऑफला फटका केलाय. क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू पकडतोय, तोपर्यंत एक धाव अजून मिळेल. एका धावेने धावसंख्या 7 वरती पोहोचले. 18 चेंडूमध्ये सामना जिंकायला 31 धावांची आवश्यकता असताना पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा लागल्यात. 30 गजच्या दायऱ्यामध्ये पॉवर प्ले मध्ये षटक सुरू. जाहेदचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा चेंडू खाली. फलंदाज जाहेद गोल्डन डक वरती. बॅक टू द पॅव्हलियन. बिग विकेट. प्रणव हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता आणि त्याच्या हातात झेल गेलाय आणि पहिला फलंदाज हा 7 धावसंख्येवरती बाद होऊन परतलाय. ज्या खेळाडूंनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुफानी बॅटिंग केली होती असा तो जाहेद मात्र यावेळेला निष्फळ ठरतोय. अजून एक विस्फोटक फलंदाज, गेम चेंजर, गेम विनर म्हणजेच प्रशांत, ज्याने एका मॅचला विन करून दिलं होतं. शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून तो सामना जिंकला होता. तो प्रशांत आता मैदानात उपस्थित होतोय. 7 धावेवरती पहिला फलंदाज गारद झाल्यानंतर गोलंदाजी मार्कवर आपण जो गोलंदाज बघतोय मनीष, जो शिवशक्ती लोणारे संघाचा गोलंदाज आहे. चेंडू नंबर 3 मनीष राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू यावेळेला फेललाय. मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता. काऊ कॉर्नर वरती येतो मनीष. मनीषने क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर संपूर्ण दिवसामध्ये त्याच्या नावावरती 3 झेल आणि ग्राउंड फील्ड सुद्धा अत्यंत जबरदस्त त्याने केलंय. त्यामुळे आज जर बघितला तर क्षेत्ररक्षणामध्ये मनीष उजवा ठरलाय. गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडू बॅटची एज घेतोय. पुढे पाऊल टाकून एक जोरकस फटका लावायचा होता, मात्र बॅटची एज घेऊन चेंडू जातोय. दुसऱ्या स्लिपमध्ये धाव अजून एक मिळेल. धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजेच 9 धावा. सामना जिंकायला 31 धावेची गरज. चेंडू आतापर्यंत झालेत ते 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू. या चेंडूला गॅप मधून पाठवलाय सरळ डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर रोशनच्या उजव्या हाताच्या बाजूने आणि अप्रतिम फटका. अगदी झाडू शॉट मारला होता की क्षेत्ररक्षकला हा चेंडू माझ्याकडे येईल असंच वाटलं नव्हतं आणि अक्षरशः खेचून त्या चेंडूला कव्हरच्या दिशेतून मारला आणि चौकार वसूल केला. हेच तर पंकज जाधवचं आहे. पंकज जाधवची बॅटिंग बघायला प्रेक्षक काय येत असतात, त्याच्याकडचे असलेले नेत्रदर्पक फटके आणि त्याचा मनमुराद आनंद हा घेण्यासाठी प्रेक्षक वर्ग हा क्रीडा नगरीमध्ये येत असतो. आणि आज क्रीडा भवनाच्या या क्रीडांगणावरती हे 2 फटके पाहिल्यानंतर अगदीचे सकाळपासूनचं जे होतं, पंकजनी काही विकेट लवकर गमावली होती, ती कुठेतरी भरपाई दिसतोय. 4 धावेनेची धावसंख्या एकूण वाढतोय. 13 धावा धावफलकावरती लागलाय. षटक नंबर 2 प्रगतीपथावरती. गोलंदाजी मार्कवरती
गोलंदाज तेज तर्रार वेगवान गोलंदाज सुयश. 11 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. 11 चेंडू 18 धावा या मॅच मध्ये. सुयश संपूर्णपणे जर ऑलराऊंडर कोण असेल तर या ऑलराऊंडर कामगिरी ही सुयशची झाली आहे. यावेळेला झेल उडालाय हवेत. दुसऱ्या चान्स मध्ये झेल पकडलाय कव्हर वरती आणि त्याच वेळेला प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन. एक विकेट अजून गेलाय बघा. इथे प्रेक्षकांच्या अपेक्षा काय असणार. शिवशक्ती लोणारे संघाला जिंकायला या नगर अध्यक्ष चषकावरती मोर कोरायला 2 फलंदाज महत्वाचे बाद झालेत आणि अजून एक विकेट आहे. त्या विकेटची तलाश आहे. परंतु अजून एक मोठा विस्फोटक फलंदाज आलाय ज्याने मॅच कित्येकदा बाहेर काढले. ज्याच्या वेळेला मॅच फसली ती मॅच त्यांनी बाहेर काढली. असा नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे जहीद जैद काझी आणि पंकज जाधव हे 2 फलंदाज आता मैदानात असणार आहे. आणि अशा वेळेस गोलंदाजी मार्क वरती सुयश. पुढचा चेंडू सेहतने चेंडूला दिशा दिली. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत गोळीच्या रफ्तारने आलाय हा चौकार. 4 धावेने 17 धावा धावफलकावरती लागल्यात. सामना जिंकायला अजून सुद्धा 9 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता आहे. कुठेही जाऊ नका, पाहत रहा नगर अध्यक्ष चषक 2025. चेंडरे बॉयज आयोजित ही भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा. हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती रोशन चेंडूवरती फिल्डिंग करतोय. तोपर्यंत 1 धाव अजून मिळेल. बघा जहीद काझीचं या ठिकाणी बघा पंकजला स्ट्राईक देण्याचा तो प्रयत्न करतोय. एक चौकार मारल्यानंतर त्याने एकेरी धाव घेतले आणि स्ट्राईक रोटेट केले. आता मात्र धावांची आवश्यकता असणार आहे. 13 धावा चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 8 चेंडू 13 धावेची आवश्यकता. पंकज स्ट्राईक वरती. 3 चेंडूचा मॅच आहे. परंतु इथे आपण बघतोय 1 धाव आलेली आहे बॅटच्या माध्यमातून. बॅटच्या खालच्या एजला लागला चेंडू आणि गेला डिक्लर मध्ये. विकेट किपरच्या पाठीमागे अजून 1 धाव मिळतोय. आता 12 धावेची आवश्यकता असतील. 7 चेंडू शिल्लक आहेत म्हणजेच 2 चेंडू मध्ये सामना संपू शकतोय असा कॅपॅसिटीचा असणारा पंकज जाधव समोरती आहे. सुयश शेवटचा चेंडू. या चेंडूवरती फटका केलाय मात्र चेंडू सरळ लॉंग ऑन वरती फिल्डिंग केला. स्टॉप केला. अत्यंत चांगला स्टॉप आपण बघतोय. त्या ठिकाणी चेंडूला अडवलाय आणि या शेवटच्या षटकामध्ये धावा शिल्लक ठेवल्या त्या 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. मॅच अजून सुद्धा ऑन आहे. बघा अप्रतिम मॅच आहे इकडे. कोणी जिंकू शकतोय या मॅचचा नगर अध्यक्ष चषक. कोणाच्या खात्यामध्ये जाणार कोणाच्या गावात जाणार हे आपल्याला इकडे बघायला मिळेल. हा नगर अध्यक्ष चषक या अलिबाग मध्येच राहणार की शिवशक्ती लोणारे इकडे जाणार. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. पंकज जाधव स्ट्राईक वरती आहे. पंकजला रोखण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती मंदार येतोय. गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटक हाताळण्यासाठी जिथे 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. चेंडू पहिला मंदारचा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला होता. वाईड दे सुरुवात केली. अगदी खूपच बाहेर जातोय आणि त्यामुळे वाईड बरोबर अतिरिक्त धावेने धावसंख्या 1 पुढे जातोय. 10 धावेची आवश्यकता. 6 चेंडू शिल्लक आहेत. मंदार मात्र थोडासा निराश दिसतोय परंतु पंच पुरुषोत्तम बघत आहेत आणि ते कधीच चुकणार नाही आहेत हे माहीत आहे. त्यांनी बरोबररित्या हा वाईड दिलेला आहे. या दरम्यान बोटा फटका. चेंडू सरळ मिड विकेटच्या बाहेर. निलेश नाईक आणि अक्षय भाटकर ना. सन्मान्य निलेशजी नाईक आणि अक्षयजी भाटकर आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. सन्मान्य निलेशजी नाईक आणि अक्षयजी भाटकर आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. या दरम्यान आपण बघतोय 5 चेंडू आणि सामना जिंकायला 4 धावेची आवश्यकता. बरोबर ना. 5 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा थोडासा गोल्डन स्पॉट वरून लेग कटर टाकला होता त्याला पाठवलाय गलीमध्ये. 1 धाव अजून मिळेल. तिसऱ्या स्लिप मध्ये चेंडू गेलाय आणि 4 चेंडू मध्ये आता 3 मात्र धावेची आवश्यकता असणार आहे. हा मॅच जिंकायला नगर अध्यक्ष
चषकावरती आपलं नाव करण्यासाठी अल अजीज अलिबाग या संघाला. मात्र इथे सामना जिंकलाय पंकज जाधव आणि अल अजीज अलिबाग या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण करूया अल अजीज अलिबाग या संघाचं. नगर अध्यक्ष चषकावरती आपलं नाव कोरलेलं आहे. स्टंप कोणी घेऊ नका, स्टंप हे मंडळाचे आहेत. स्टंप जर आपण नेलात तर मात्र बक्षीस आपलं थोडंसं रोखलं जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. स्टंप हे मंडळाचे आहेत आणि ते कुठेही जाणार नाही याची काळजी अगोदरच घेतलेली आहे, त्यामुळे आपण देऊ नका. तर अभिनंदन.